सर आपलं नाव सांगा. माझे नाव काळूराव मोबाजी पाथर्डी. आमचे वडील वाजवायचे. आमचे आजोबा पंजोबापासून हे आमची कलाकारांची पिढी 5वी पिढी चाललेली आहे. म्हणजे आम्ही हे पंचक्रोशीमध्ये आम्ही प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये पाचंगे कुटुंब, सने चौकडा, देवीचे जागरण गोंधळ, देवीचा गोंधळ वगैरे आम्ही सगळे हे प्रकारे असे आम्ही कार्यक्रम करतो आम्ही त्याच्यामध्ये. आणि अयोध्येला तुम्ही राम मंदिराच्या पूजेच्या वेळेस सनई चौघड तिथे वाजवा, त्याबद्दल थोडं सांगा ना. अयोध्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांचं लेटर घेतलं. त्याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांनी आमचं वाद्यकाम ऐकलं. त्यांनी आमची त्याची पाचंगे कुटुंबांची त्यांची निवड केली आमची त्याच्यामध्ये. बरं. त्याच्यामध्ये भरपूर तसे असे पथक बोलवले होते, तुतारेवाले बोलवले होते, सनेवाले बोलवले होते त्यांना स्पर्धेच्यासाठी. त्यांनी एका हॉलमध्ये स्पर्धा घेतली होती. त्याच्यामध्ये हो. आमची निवड झाली त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा. वा वा. ते मुख्यमंत्र्यांना ते आमचं वाद्यकाम आवडलं. त्याच्यामध्ये सगळे तज्ज्ञ लोक बोलवले होते. क्लासिकल कसे वाजवतात कसे ना, त्यांनी त्याची पंच बोलवले होते त्यांनी. बरं. त्याच्यामध्ये त्यांनी आमची निवड केली त्यांनी. वा वा. आणि राष्ट्रपती पदक तुम्हाला मिळालं त्याबद्दल थोडं सांगा. पुरस्कार जे आमचे आहे दत्तोबा शंकर पाचंगे याला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. ते तुमचे कोण आहे? ते आमचे भाऊ आहे. ओके. त्याचं काय म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून निवड झाली, कसं आहे ते राष्ट्रपती पद? महाराष्ट्राची निवड अशी झालेली आहे. तर पहिल्या जी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तो अब्दुल कलामनी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर केला तो. अच्छा. असं थोडं सगळे शरद पवार पुरस्कार हां. आणि बाळासाहेब ठाकरेजी पुरस्कार असे सगळे इतर पुरस्कार तो मिळत आलेले आहेत. वा वा वा. म्हणजे तुमचं पूर्ण कुटुंब हे आमचं तुतारी कुटुंब वाजण्यामध्ये म्हणजे आहे. आमच्या रक्तामध्येच कला आहे. कला आहे. बरोबर. आणि आमची ही 5वी पिढी चाललेली. आता नवीन पिढी पण तयार करत असतो. वा वा. आणि मला थोडी तुतारी वाद्याविषयी माहिती द्या. जसं ही तुतारी आहे आणि याच्यामध्ये काय असतं, एका मिनिटात त्याची माहिती द्या जरा. तुतारी म्हणजे कसं पावीपासून. हा. हे जे पान जे आहे ते इतर कुठे मिळत नाही. बर. हे जे ताडाचा याचा गाभा असतो हे मुंबईमध्ये मिळत असतो, इथं कुठे मिळत नाही. ताडाचं म्हणजे ताडाच्या पानापासून ताडाचं ते गाभाचं झाड असतं ना, हा, हा. झाड असतं. बर. पण त्याचे हे ताडाचं पान असतं याचे. हे कुठलेही पानं कुठले काय लावून ते ह्याचं जमत नाही. बर. हे मुंबईवरून मागवायला लागतं आम्हाला. ओके. आणि हे तर आपलं कुठेही म्हणजे एकदा बनवलं म्हणजे कशी शिवाजी महाराजांच्या काळापासून. हो. तुतारी तर म्हणजे तुतारीला जे सूर असतं ते फक्त ते एक शिवाजी महाराज काळात ते शिवाजी महाराजांच्या तोच तुम्ही सगळीकडे काळात. वाजवा. हो. शिवाजी महाराजांच्या काळातले वेगवेगळे वाद्य नाही आहे. सगळ्या कार्यक्रमामध्ये आमचा एकाच सहभाग स्वरामध्ये. एकच स्वर. सगळ्या कार्यक्रमामध्ये आमचा सहभाग असतो. आम्ही तुकाराम महाराजांच्या दिंडीला आमच्या 2 तुताऱ्या असतात, वा आमचे वा. नगाऱ्या असतात. माऊलींच्या पालखीला आमची सेवा असते. तुकाराम महाराजांच्या पालखीला आमची सेवा असते. धुळतेपर्यंत एकदम पंढरपूर पण आमची सेवा असते. वा वा. असं ना आम्हाला म्हणजे कसं आहे, आम्हाला ह्या ट्रिपरीवरती आम्हाला लगेच सोडतात. बरोबर. असं दरवर्षी सेवा असतात. आमचे लॅपटॉपला आमचे नाव असते तिथे त्याच्यामध्ये. आणि रोहित पवारांच्या बंगल्यावरती आमचा गोंधळ कार्यक्रम झाला वा वा. 3 वर्षापूर्वी. ग्रेट. हो. त्याच्यावर आमच्यामध्ये नाव आहे, लॅपटॉपमध्ये सगळे फोटो वगैरे काढून ठेवलेले आहेत. आणि कायमचे त्यांनी हे करून ठेवलेले आहेत त्यांनी त्याच्यामध्ये. त्यांनी शरदचंद्रजी पवार, अजित पवार हे त्यांनी सगळ्या कुटुंबाने आमचा कार्यक्रम ऐकला. त्यांनी गोंधळ काम, देवीचा गोंधळ त्यांनी करून आमच्याकडून घेतला. छान. आणि जाऊन त्यांना बाळासाहेबमध्ये तर आमच्या भाच्यांनी उत्कृष्ट संबळ वाद्यन केलं आहे. जाऊन त्यांना बाळासाहेब लक्क पडला हा देवीचा संबळ आमच्या भाच्यांनी वाजवला. हो का. वा. संबळचं काम त्यांनी केले. संबळ म्हणजे ते असं देवीचा संबळ. देवीचा संबळ. हो. हा. असं. हा. त्याला म्हणतात देवीचा संबळ. बरोबर. ते आमच्या भाचीची निवड झाली. थँक्यू. आणि खूप छान वाटलं म्हणजे आज तुमच्यासारख्या एका मोठ्या कलाकाराला मिळालं. उद्घाटन जेव्हा होते ना